नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत आणि आजची तारीख आहे 7 एप्रिल। तर मित्रांनो, कोणत्या बाजार समितीला कशा प्रकारे बाजारभाव मिळतो हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। तुम्ही बघू शकता शेतमाल कांदा आहे आणि तारीख आहे 7 एप्रिल 2026। तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 4583 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये 480 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1300 रुपये। खेड चाकण या बाजार समितीमध्ये 250 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये। विटा या बाजार समितीमध्ये 20 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 3250 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 980 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 1500 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 970 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। त्याचबरोबर मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 12000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 250 रुपये, जास्तीत जास्त भाव 930 रुपये आणि सर्वसाधारण भाव 590 रुपये। नागपूर या बाजार समितीमध्ये 2760 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये। सांगली बळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 5065 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये। पुणे या बाजार समितीमध्ये 11533 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 8 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 650 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1030 रुपये। पुणे मुळशी या बाजार समितीमध्ये 505 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये। नागपूर या बाजार समितीमध्ये 200 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1150 रुपये। येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 1750 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 350 रुपये, जास्तीत जास्त भाव 1136 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 2500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1150 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1075 रुपये। मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 10000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 222 रुपये, जास्तीत जास्त भाव 1092 रुपये आणि सर्वसाधारण भाव 657 रुपये। भुसावळ या बाजार समितीमध्ये 96 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। दिंडोरी या बाजार समितीमध्ये 491 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1311 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये। दिंडोरी वणी या बाजार समितीमध्ये 5566 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1311 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजचे कांद्याचे बाजारभाव हे जाणून घेतलेले आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।